फ्रेश बिश होऊन निघालो आता मंदिरकडे. बघू आता 10 वाजून गेले रात्रीचे. दर्शन होतं का नाही होतं सांगता तर नाही झालं तर मग सकाळी. तर आम्ही आता जस्ट चहाच्या ब्रेकसाठी थांबलेलो आहे. आता इंदोर पोहोचण्यामध्ये म्हटलं चहाचा ब्रेक घेऊन तर मित्रांनो एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सोनूपुडी ब्लॉग मध्ये. तर भाई आजची ब्लॉगची सुरुवात एवढी भारी होणार आहे कारण की मी आज जातोय उज्जैन, ते बी SK सोबत आणि ते बी 2 व्हीलरवर. कमीत कमी इथून उज्जैन 250 किलोमीटर एक साईडून आहे. तर आम्ही जाणार 2 व्हीलरनी. आमचा प्लॅन तर सकाळी निघायचा होता पण आमचं काही झोप उघडली नाही आणि बाहेर गेलो तो आम्ही. आमची झोप बी पुरी झाली नाही त्याच्यामुळे म्हटलं आत्ता निघू. आता दुपारचे वाजले 12:30 आणि आता आम्ही उभे आहेत शिरपूर फाट्यावर. तिथून म्हटलं थोडंसं गाडीचं इंजिन ऑइलचं काम सगळं करून घेऊ आणि थोडं चहा पाणी करून निघू डायरेक्ट नॉनस्टॉप. आता फिलहाल आम्ही इंदोरला बी थांबणार आहे. इंदोरला बी काहीतरी काम आहे त्याचं. म्हटलं चला सुरुवात तर करू ब्लॉगची. एवढ्या दिवसापासून गॅप पडला तर मस्त उज्जैनपासून ब्लॉग कंटिन्यू करू. कारण की आपण पहिले बी उज्जैन गेलो होतो पण माझ्या तेव्हा दुसरं चॅनल होतं यूट्यूबचं म्हणून त्याच्यावर टाकलं होतं. याच्यावर काय टाकलं नाही. याच्यावर फक्त प्रयागराजचे व्हिडिओ होते आपले. या टायमाला बहुतेक या माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम उज्जैनची व्हिडिओ येईल. तर सपोर्ट दाखवा तुमचा बी. फिलहाल आता एकदम असं भारी जागेवर उभं एकदम शेताबीत हॉटेल बिटेल आहे आणि ऊन तर तगडा आहे भाई. खतरनाक गरम होत आहे आणि रात्री थंडी बी कशी असेल काय माहिती. मी स्वेटर बी घेतलं नाही, फक्त एक शर्ट घेतलाय मी. बघू आता कसा विषय आहे. फिलहाल आता निघू आता त्याच्याही ब्लॉग चालू करायचा बाकी अजून शूट बीट करू मग निघू आम्ही कंटिन्यू. चला मग आता नॉनस्टॉप भेटू आपण पुढे. तर आम्ही आता पाटील धाब्यावर थांबलो होतो आपल्या मित्राच्या इथेच. तर भाई आता आम्ही थांबलेलो आहे चहा ब्रेकसाठी. आम्ही 50-1 किलोमीटर कवर करून घेतलेलं आहे. म्हटलं थांबू आता चहा पाण्यासाठी थोडंसं कारण की कंटिन्यू बी गाडीवर चाललं थोडं अलगच व्हायला लागतं मळमळ टाईप मला. म्हटलं थांबू थोडा वेळ चहा पाणी बी मग निघू आता इकडनं. भाई आता नाश्ता माझं जेवण करायसाठी थांबलेलं आहे. बघू आता इथे आता बघू थोडा ब्रेक घेऊ पण जाम तर भाई आता जेवण बिवण झालंय. तोंडाला मास्क बी लावून घेतलाय आम्ही. आवाज एकदम कमी येत असेल. आता नॉन स्टॉप डायरेक्ट इंदोर आणि इथून इंदोर मध्ये बी काय काम बघू आता थांबायचं आहे का नाही. चेहऱ्याला पुरा मास्क बी लावून घेतलाय. आम्ही आता जस्ट चहाच्या ब्रेकसाठी थांबलेलो आहे. आता इंदोर तर पोहोचण्यामध्ये त्याला चहाचा ब्रेक घेऊन कंटिन्यू चालतो आम्ही. गाडी बी एकदम गरम होऊन गेली होती आणि अंग बी तुम्हाला माहिती 2 व्हीलरवर कंटिन्यू बसलं तर पुरं जाम होऊन जातं माणूस. फिलहाल आता संध्याकाळचे 4:30-5 वाजून गेले आणि 116 किलोमीटर उज्जैन राहिलेलं आहे. पण बाई एवढी मक्खन जमॅक चालते 2 व्हीलर एकदम बेस्ट. काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम मक्खन जमॅक चालते खरंच गाडी भारी. स्पोर्ट बाईक आपण तर कधी एवढं दूर आलो नाही पण फर्स्ट टाइम विचार आला तर एकदम भारी वाटतंय. क्लासिक आहे एकदम. पोचण्यामध्ये आपण आता आणि SK सोबत आला आपण. SK थँक्यू फॉर ट्रिप उज्जैन. गाडी गरम होऊया भारी डालो पाणी डालो थोडा ब्रेक घेऊ. चहा बी सगळं पिलं झालेलं आहे. निघायचं आता चला मग घरी. आता बोरून गेला आमच्या बाई बी गाडी चालून पेन होत आहे ना. एवढं कंटिन्यू गाडी चालवणार बी सोपं नाही बाई. 250 किलोमीटर एक साईडून. बघू आता बघतोय गाडीसाठी आणि गाडी बी थोडा वेळ थांबवली ना चांगली चालते स्मूथ चालते कंटिन्यू पेक्षा. चलो रात होऊन जाएगी अभी पोचते. भाई आम्ही अजून थोडा ब्रेक घ्यायला थांबलो होतो. आता उज्जैन ते कमीत कमी 50 किलोमीटर आहे तरी आम्हाला अजून 1.5 तास चहा बी पिली. आता निघू आणि मिनटास खाऊन
अजून 50 किलोमीटर आहे. तर बाई फायनली आता रूम भेटून गेला आम्हाला आणि आम्ही उज्जैन बी पोहोचून गेलो. आणि तुम्ही माझी हालत बघू शकता किती खराब होऊन गेलेली. टोपी बिपी तर सगळे लावून घेऊन पुरं पॅक होतं रूम आणि तरी पण माझी हालत पुरी खराब होऊन गेलेली. फिलहाल आता फ्रेश बेश होऊ मग निघू आपण मंदिरासाठी दर्शनला. आणि उद्या आपल्याला जायचं कालभैरव. हे सगळं कव्हर करायचं इकडचं जवळचं. भयानक फिरलो आहे आम्ही टू व्हीलरवर. म्हणजे 250 किलोमीटर फर्स्ट टाईम होतं माझ्यासाठी ते बी टू व्हीलरवर. आता फ्रेश बेश होऊन तुम्हाला भेटतो मी. मग आपण बाहेर निघू फिरायला. आता फ्रेश बेश होऊन निघालो आता मंदिरकडे. बघू आता 10 वाजून गेले रात्रीचे. दर्शन होतं का नाही होतं सांगता तर येत नाही. झालं तर मग सकाळी निघू. व्हिडिओ काढेल थोडा आता कॉम्प्रोमाइज करून घ्या रात्री. आता आता बघू 10 वाजेपर्यंत कुठं राहता का. तर भाई आता आमच्यासोबत स्कॅम झालेला. तिकडचा गेट तर बंद आहे. रात्रीचे 10 वाजून गेलेत. आता आम्ही चाललो गेट नंबर 1. तिथे एंट्री भेटली तर भेटली नाही तर उद्याच सकाळीच करू. मग गेट तर बंद झालेलं आहे. सकाळी 4 वाजता बस आरती राहील. आणि बघू आता 3:30 पर्यंत आम्हाला हजर राहायला लागेल. म्हणजे आरती सापडून जाईल आपल्याला. एकदम पेस्ट केलेलं आहे बाई इथे. आता जेवणचं बघू मग निघू. 3:30 म्हणजे रात्री 3:30ला उठायला लागेल काही वेळामध्ये. आणि बस आरती सापडायची जे. चला मग आता जेवण करू आणि निघू. ओम नमः शिवाय चालू आहे. सकाळी 3:30 वाजता कसं बी करून हजर राहायचं आहे. एकदम खतरनाक व्ह्यू बाई इथे एकदम पेस्ट. तर बाई मला कडा आवडले इथे. कडे नंबर 12 दिसत आहे. हे बघा बघूत कोणता चांगला आहे. तर आता एक थाली 100 रुपये मध्ये अनलिमिटेड. एक थाली 2 थाली 2 थाली 2 जण ना भाई. बघू आता कसं येतं अनलिमिटेड फर्स्ट टाइम थाली उज्जैन. तर भाई आता जस्ट जेवणला बसतोय आम्ही. आता वेज थाली मागवली आपण. बघू आता कशी टेस्ट. आणि उद्या सकाळी 3:30 वाजता उठायचे आम्हाला. म्हणजे बस मारतीला 3 प्लेट आहेत बाई. बघू आता काय राहतं. कम्प्लिटली भाई आमची थाली. काय वाटलं तुला. दोन्ही साईडला ब्लॉक चालेल आमचे. बघू आता दिसत आहे एकदम भारी. टेस्ट करून बघू कशी. तर भाई जेवण करून एकदम बेस्ट जेवण होतं. कारण 100 रुपयामध्ये एवढी भारी थाली भेटली. वाटलं नव्हतं एवढं भारीची पण राहील. गेलं आता रूमला येऊन लागलो आम्ही. आणि सकाळी 3:30 वाजता बस मारते. म्हणजे 4ला 3:30 पर्यंत रेडी होऊन घ्यायला लागेल. रूमला येऊन लागलोय. आणि आजच्या ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. चला गुड नाईट. टेक केअर. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. Make him spicy, Papa.